आज आपण ही अशा प्रकारची एक मोठ्या आकाराची शॉपिंग बॅग बनवणार आहोत। गोल बटव्यासारखी शॉपिंग बॅग आहे। एक दिवसाच्या प्रवासासाठी आपण अशी बॅग नक्कीच वापरू शकतो। शिवायला अगदी सोपी आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटात ही शिवून तयार होते। आपल्याकडे घरामध्ये सिंथेटिकचे ब्लाउज पीस पडून असतात। हे ब्लाउज शिवण्याऐवजी आपण साडीवर दुसरेच काही मॅचिंगचे ब्लाउज शिवतो आणि असे सिंथेटिकचे ब्लाउज तसेच घरामध्ये पडून राहतात। तर याच ब्लाउजचा आपण छानपैकी वापर करणार आहोत आणि ही अशी मोठ्या आकाराची शॉपिंग बॅग बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण ते फुकट आहे। हा एक मी सिंथेटिक ब्लाउज पीस घेतलेला आहे। सुरुवातीला हा ब्लाउज पीस असा मधोमध दुमडायचा आहे। इथे उंची मी 16 इंच घेणार आहे आणि याची रुंदी साधारण 26 इंच घेणार आहे, किंवा हा ब्लाउज जेवढा आहे तेवढा घेतला तरी चालेल। आता इथे कट करून घ्यायचा आहे। या उरलेल्या कापडाचा तुम्ही बेल्ट साठी वापर करू शकता। याच मापाचा आता आपल्याला अस्तरचा तुकडा कट करायचा आहे। मॅचिंगचा अस्तरचा तुकडा या मापामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे आपण चारही बाजूने टिप देऊन घेणार आहोत। आपल्या कला कल्पना चॅनलवर शॉपिंग बॅगचे अनेक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। त्यामध्ये मी अगदी तुम्हाला बारकाव्यांसकट माहिती दिलेली आहे, म्हणजेच नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी उपयुक्त असे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पहा। शिवण कामाचे आणखी इतरही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। इथे शेवटाकडे आल्यावर एवढा भाग रिकामा सोडायचा आहे, जिथे टिप द्यायची नाही। इथून आपण आता ही पिशवी उलटवून घेणार आहोत। इथे हा जो रिकामा सोडलेला भाग आहे, तर या दोनही कापडांच्या कडा अर्धा इंच अशा आतमध्ये टाकायच्या आहेत आणि तर टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। आता ही जी 26 इंचाची बाजू आहे त्याच्या या बाजूला 5 इंच जागा सोडायची आहे आणि ते मार्किंग करायचं आहे। आणि याही बाजूला इथे इकडून 5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आणि या दोन्ही मार्किंगच्या मध्ये जी जागा राहिलेली आहे इथे छोट्या छोट्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। या प्लेट्स देताना एक लक्षात घ्यायचं की या प्लेट्स अगदी एकावर एक द्यायच्या आहेत, म्हणजे अगदी जवळ जवळ द्यायच्या आहेत। म्हणजे या प्लेट्स मध्ये जास्त अंतर ठेवायचं नाहीये। प्लेट्स जर लांब लांब दिल्या तर या पिशवीचा वरचा भाग अगदीच मोठा होऊन पिशवी फारच मोठी होऊ शकते। या बाजूला अशा प्लेट्स घालून झाल्यानंतर या दुसऱ्या बाजूला आपण इथे अशाच प्लेट्स घालून घेणार आहोत। मी अगदी तुम्हाला बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टिपा देईपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून द्या। इथे या दोन्ही बाजूंना मी प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत। आता या प्लेट्स देताना एक लक्षात घ्यायचं, ही 26 इंचाची बाजू आहे, ही चुने दिल्यानंतर साधारण 13 ते 14 इंच भरली पाहिजे। बेल्ट बनवण्यासाठी मेन फॅब्रिक मधूनच या 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि या बेल्टला मजबूत येण्यासाठी अस्तरच्याही 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत। याची रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे आणि अशी लांबी मी 23 इंच घेतलेली आहे। आता आपण हे बेल्ट बनवून घेऊयात। यासाठी या पट्टीची इकडची बाजू अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आहे, इकडची बाजू अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आहे, पुन्हा एकमेकांवर ठेवून घ्यायची आहे आणि सलग अशी एक टिप देऊन हे बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर नवीनच शिवणकाम शिकत असाल आणि पर्स बॅग्स नवीनच बनवत असाल तर आपल्या चॅनलवर बॅग मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज मी दाखवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओंचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, तेव्हा तेही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। हे दोनही बेल्ट मी तयार करून घेतले आहेत। इथे या मेन फॅब्रिकला आता आपण हे बेल्ट जोडून घेणार आहोत। यासाठी मी इथे साधारण 4 इंच मार्किंग केलेलं आहे। या बाजूला 4 इंचावर मार्किंग करणार आहे आणि बेल्ट अशी आपण इथं जोडून घेणार आहोत। बेल्ट बनवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात, पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्याही पाहायला नक्कीच मिळतील। याही बाजूला आपण इथे बेल्ट जोडून घेणार आहोत। कोणत्याही बॅगला असे बेल्ट जोडताना तिथं 2दा-3दा टिपा देऊन पक्के करून घ्यायचे, म्हणजे बेल्ट चांगले आपले मजबूत होतात। हे बेल्ट जोडल्यानंतर ही चेन आपण इथं जोडून घेणार आहोत। या मापाची चेन साधारण मी घेतलेली आहे। त्या चेनची सुलट बाजू या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूला ठेवायची आहे आणि इथं टिप देऊन घ्यायची आहे। इथं आपण कापडाला आधीच चुने दिल्यामुळे कापड जाड झालेलं आहे, त्यामुळे चेन जोडताना इथं हळूवार चेन जोडायची आहे। या चेनची दुसरी बाजू या बाजूला जोडून घ्यायची आहे। अशी चेन जोडताना नेहमी लक्षात घ्यायची की टिप देताना आपण नेहमी चेनच्या बाजूने टिप द्यायची, म्हणजे आपल्या टिपा एकसारख्या येतात। इथे ही चेन अशी जोडून घेतल्यानंतर यावरच्या दोन्ही बाजू एकमेकांवर व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। वाटल्यास इथे आपण क्लिप्सने फिक्स करून घेऊयात।
याही दोन्ही बाजू अशा व्यवस्थित एकावर एक ठेवून जुळवून घ्यायच्या आहेत. याच्या दोनही बाजूंना आपण टिपा देऊन घेणार आहोत. इथे दोन्ही बाजूंची टिपा देऊन झालेल्या आहेत. आता एक्स्ट्राची चेन आपण कट करून टाकणार आहोत. इथे खालच्या बाजूला आपल्याला बेस द्यायचा आहे. त्यासाठी या टिपेच्या आतमध्ये 1.5 इंच अंतरावर मार्किंग करायचं आहे. याही बाजूला इथे 1.5 इंच अंतरावर मार्किंग करणार आहोत आणि खालून वरती इथे आपण 1.5 इंच अंतरावर मार्किंग करणार आहोत. आणि छानपैकी असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि हा चौकोन कट करून घ्यायचा आहे. या बाजूला हा जो चौकोन आखलेला आहे असा चौकोन आपण याही कोपऱ्यामध्ये आखून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत. हा असा चौकोन कट केल्यामुळे या बॅगला छानसा बेस मिळणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बॅगला बेस कसे द्यायचे याचे 5 प्रकार दाखवलेले आहेत. त्यातलाच बॅगला बेस किंवा बैठक देण्याचा हाही एक प्रकार आहे. इथे खालच्या बाजूला हे जे दोन्ही कॉर्नर्स असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. ही शिवण आणि याचा मध्य असं व्यवस्थित जुळवायचे आहेत आणि ते तिरप्या टिपा देऊन घ्यायचे आहेत. बॅगला जेव्हा आपण खालच्या बाजूने असे बेस तयार करतो तेव्हा या बॅगमध्ये सामानही भरपूर मावतं, म्हणजेच बॅगमध्ये स्पेस भरपूर तयार होते आणि या बॅगचा लुकही छान दिसतो. इथं दोनही कोपऱ्यांमध्ये 2दा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पायपिंगही करू शकता आतल्या बाजूने. या दोन्ही कॉर्नरच्या आपण टिपा देऊन घेतलेल्या आहेत. आता यावरती चेनच्या भागातून आपण ही पिशवी उलटवून घेणार आहोत. पिशवी उलटवून झाल्यानंतर छानपैकी आपली गोल बटव्यासारखी शॉपिंग बॅग तयार झालेली आहे. याला बेस दिल्यामुळे याच्यामध्ये सामानही भरपूर मावू शकेल. बघू शकता तुम्ही छानपैकी फिनिशिंग मध्ये शिवली गेलेली आहे. आपल्याकडे असे सिंथेटिकचे ब्लाउज पीस घरात पडूनच असतात जे कधी शिवले जात नाही, तर त्याचा आपण छानपैकी असा उपयोग करून अशा लहान मोठ्या आकाराच्या शॉपिंग बॅग नक्कीच बनवू शकतो. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे YouTube माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं. आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.